हॅलो विद्यार्थी मित्रांनो, मी राजकुमार कैतवास। या व्हिडिओमध्ये आपण समरी रायटिंग म्हणजेच सारांश लेखन कसं करतात ते पाहणार आहोत। एसएससी बोर्ड परीक्षेमध्ये याला 5 गुण देण्यात आलेले आहेत। त्याचप्रमाणे 8वी ते 12वी च्या परीक्षांमध्ये सुद्धा यावर प्रश्न असतो। बोर्ड परीक्षेमध्ये आपल्याला एक अनसीन पॅसेज दिलेला असतो, त्यावर आपल्याला समरी लिहायची असते। प्रश्न असा असतो, क्वेश्चन 4B, राईट समरी ऑफ द एक्स्ट्रॅक्ट। एक्स्ट्रॅक्ट म्हणजे पॅसेज किंवा उतारा। गिव्ह युअर समरी अ सुटेबल टायटल। सुटेबल टायटल म्हणजे योग्य शीर्षक आपल्याला त्याला द्यायचं असते। आता समरी रायटिंग म्हणजे दिलेल्या उताराचे 1/3 स्वरूपात व स्वतःच्या भाषेत सार सांगणे होय। म्हणजेच एक्स्ट्रॅक्ट जर 150 शब्दांचा असेल तर 50 शब्दात सार सांगणे, किंवा एक्स्ट्रॅक्ट जर 15 ओळींचा असेल तर 5 ते 6 ओळीत सार सांगणे होय। समरी रायटिंग करताना काय करावे तर दिलेला एक्स्ट्रॅक्ट म्हणजेच पॅसेज काळजीपूर्वक 2दा-3दा वाचा, त्याचा विषय समजून घ्या। मेन पॉइंट्स म्हणजेच मुख्य मुद्द्यांना पेन्सिलने अंडरलाइन करा। त्या एक्स्ट्रॅक्टचा विषय लक्षात घेऊन त्याला टायटल द्या। त्या एक्स्ट्रॅक्ट मधील उदाहरणे, स्पष्टीकरण, वारंवार आलेली वाक्य गाळा। मेन पॉइंट्स घेऊन स्वतःचे वाक्य बनवा। समरी तुमच्या भाषेत लिहायची आहे। टेन्सेस, ग्रामर, स्पेलिंग्स याकडे आवर्जून लक्ष द्या। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे समरी रायटिंग एका पॅराग्राफ मध्ये लिहायची आहे। समरी रायटिंग करताना काय करू नका तर एक्स्ट्रॅक्ट मधील वाक्य जशी या तशी लिहू नका। स्वतःचे मुद्दे, मत, पॉइंट्स जोडू नका। एक्स्ट्रॅक्ट मध्ये आलेली उदाहरणे, स्पष्टीकरण, वारंवार आलेले वाक्य लिहू नका। समरीचा काळ बदलू नका। समरी रायटिंग करताना आपण मेन पॉइंट्स घेऊन स्वतःचे वाक्य बनवणार आहोत किंवा 2 वाक्य आपण जोडणार आहोत। अशा वेळेस काही कंजंक्शन्स आपल्याला उपयोगी पडू शकतात। ते पुढील प्रमाणे: विच म्हणजे जो जी जे, व्हेन म्हणजे जेव्हा, वेअर म्हणजे जेथे, हु म्हणजे जो जी जे, हुम म्हणजे ज्याला, हुज म्हणजे ज्याचा ज्याची ज्याचे, आणि दॅट म्हणजे जे की। चला तर मग समरी रायटिंग कशी करतात ते पाहूया। बोर्ड परीक्षेमध्ये असा एक अनसीन पॅसेज ते आपल्याला देतील, त्याची आपल्याला समरी लिहायची आहे आणि त्याला सुटेबल टायटल म्हणजेच योग्य असं शीर्षक द्यायचं आहे। तत्पूर्वी त्याला 2 ते 3दा वाचायचा आहे आणि पेन्सिलने त्यातील मेन पॉइंट्सला अंडरलाइन करायची आहे। चला तर मग हा पॅसेज आपण भरभर वाचूया आणि यातील मेन पॉइंट्सला अंडरलाइन करूया। It is the aim of every student to qualify in exam and get good marks. Aim of every student म्हणजे प्रत्येक विद्यार्थ्याचं हे ध्येय असते टू क्वालिफाय इन एक्झाम, की परीक्षेमध्ये क्वालिफाय करायचं, अँड गेट गुड मार्क्स। तर या 2 पॉइंट्सला मी इथं अंडरलाइन केलेली आहे। पुढे पाहूया। 8 many student do not get good marks. बऱ्याच विद्यार्थ्यांना चांगले मार्क्स मिळत नाही, इव्हन फेल, ते फेल सुद्धा होतात। देअर आर सेव्हरल रिझन्स, त्याचे अनेक कारण आहेत। व्हाय चिल्ड्रन फेल इन एक्झाम्स, की मुलं परीक्षेमध्ये नापास का होतात। समटाइम्स दे फिअर एक्झाम, कधी कधी ते परीक्षेला भीतात। बिकॉज द रिझल्ट्स आर गोइंग टू डिसाइड देअर फ्युचर, कारण की हे जे रिझल्ट्स असतात त्यांचं भविष्य निर्धारित करणारे असतात। टू मच इम्पॉर्टन्स म्हणजे खूप सारं महत्व, इज गिव्हन टू मार्क्स, मार्कांना खूप सारं महत्व दिले जाते। दिस क्रिएट्स म्हणजे निर्माण करतात। प्रेशर ऑन द माइंड्स ऑफ द स्टुडंट्स, त्याच्यामुळे विद्यार्थ्यांच्या मनावर प्रेशर निर्माण होते। इट प्रिव्हेंट्स म्हणजे थांबवते किंवा रोखते। फ्रॉम द परफॉर्मिंग देअर बेस्ट व्हाईल रायटिंग द पेपर, तर चांगला पेपर लिहिण्यापासून हे प्रेशर त्यांना थांबवते। समटाइम्स द स्टुडंट मे बी वरीड और मेंटली डिस्टर्ब, कधी कधी विद्यार्थी काय असतात, वरीड म्हणजे चिंतित असतात किंवा मेंटली किंवा मानसिकरित्या खचलेले असतात। दिस ऑल्सो अफेक्ट्स म्हणजे परिणाम करते। देअर परफॉर्मन्स म्हणजे कामगिरी इन द एक्झाम। तर या परिच्छेदामध्ये, या पॅराग्राफमध्ये आपल्याला असं दिसून येते की विद्यार्थी परीक्षेमध्ये नापास का होतो किंवा त्याला कमी मार्क्स का पडतात, त्याचे कारण इथं दिलेले आहेत। दुसरा पॅराग्राफ पाहूया। बिसाइड्स जनरल रिझन्स, तर या सामान्य कारणाशिवाय लॅक ऑफ स्टडी स्किल्स, तर विद्यार्थ्यांमध्ये अभ्यास कौशल्यांचा अभाव असतो। मिअर रीडिंग म्हणजे केवळ वाचन, इज नॉट स्टडिंग ते अभ्यास करणे नव्हे। इट इज नेसेसरी हे खूप आवश्यक आहे। टू कॉम्प्रिहेंड द कंटेंट, कॉम्प्रिहेंड म्हणजे आकलन करणे, कंटेंट म्हणजे अभ्यास विषय, अँड अंडरस्टँड द कन्सेप्ट, अंडरस्टँड म्हणजे समजणे, कन्सेप्ट म्हणजे संकल्पना। प्रॅक्टिस इज इम्पॉर्टंट इन सब्जेक्ट लाईक मॅथमॅटिक्स अँड सायन्स, मॅथ्स आणि सायन्सच्या विषयामध्ये प्रॅक्टिस ही खूप महत्त्वाची असते। स्टुडंट मस्ट डायरेक्ट देअर स्टडीज इन प्रॉपर डायरेक्शन, विद्यार्थ्यांनी आपल्या अभ्यासाला योग्य दिशा दिली पाहिजे। टेकिंग इन टू कन्सिडरेशन म्हणजे विचारात घेणे। द फॉर्मॅट ऑफ क्वेश्चन पेपरचा फॉर्मॅट पण आपण लक्षात घेतला पाहिजे। द वेटेज गिव्हन टू द टॉपिक्स, कोणत्या टॉपिक्सला किती वेटेज आहे, किती भारांश आहे, किती गुण दिलेले आहेत हे पण आपण लक्षात घेतलं पाहिजे। आणि त्याचप्रमाणे आपण मार्किंग स्कीम सुद्धा लक्षात घेतली पाहिजे। तर दुसऱ्या पॅराग्राफमध्ये सुद्धा काही कारणं दिलेले आहेत आणि त्या अभ्यास कसा चांगला होईल याचे उपाय सुद्धा इथं दिलेले आहेत। तर अशा प्रकारे
मी इथं मेन पॉईंट्सला अंडरलाईन केलेली आहे. आता हे मेन पॉईंट्स घेऊन मी स्वतःचं वाक्य तयार करणार आहे. 2 किंवा 3 मेन पॉईंट्स एकत्र करून मी त्याचं एक वाक्य करणार आहे आणि मी समरी लिहायला सुरुवात करणार आहे. आता आपल्याला या पॅसेजची समरी लिहायची आहे. तर समरी लिहिण्याआधी आपल्याला सर्वात आधी याला सुटेबल असं टायटल म्हणजे शीर्षक द्यायचं आहे. तर हा पॅसेज विद्यार्थ्यांना कमी मार्क्स पडणे किंवा विद्यार्थी नापास होणे त्यांच्या कारणावर आधारित आहे. तर मी याला टायटल देतो आहे रिझन्स ऑफ फेल्युअर इन एक्झामिनेशन. रिझन्स म्हणजे कारण. पेपरमध्ये याला डबल अंडरलाईन करायचे आहे. आता हे जे पहिले पॉईंट्स आहेत याच्यावर मी वाक्य करतो आहे. हे वाक्य जसंच्या तसं न लिहिता मी स्वतःचं वाक्य तयार करतो आहे. ते पुढील प्रमाणे एव्हरी स्टुडंट वॉन्ट्स टू क्वालिफाय अँड गेट गुड मार्क्स इन एक्झाम. तर पहिले हे जे 2 पॉईंट आहेत ते वापरले आणि मी स्वतःचं वाक्य तयार केलेलं आहे. तुम्हाला काही वाक्य लक्षात येत नसतील तर तुम्ही व्हिडिओ पॉज करून ते पाहू शकता. आता मी हे जे पुढचे 2 पॉईंट्स आहेत ते एकत्र करून एक वाक्य तयार करतो. ते पुढील प्रमाणे बट मेनी स्टुडंट्स कॅन नॉट गेट गुड मार्क्स ऑर इवन फेल बिकॉज ऑफ सेव्हरल रिझन्स. तर हे 2 मेन पॉईंट्स मी एकत्र करून एक वाक्य तयार केलेलं आहे. आता पुढील जे पॉईंट्स आहेत ते मी एकत्र करतो आणि त्याचं एक वाक्य तयार करतो. ते पुढील प्रमाणे पहा फिअर ऑफ गेटिंग लेस मार्क्स क्रिएट प्रेशर ऑन देअर माइंड्स. आता फिअर एक्झाम्स त्याच्यानंतर मार्क्स आणि प्रेशर ऑन द माइंड्स ऑफ स्टुडंट्स हे तिन्ही पॉईंट्स मी एकत्र केले आणि त्याचं एक असं वाक्य तयार इथं केलेलं आहे. आणि पुढचं आहे वरीड मेंटली आणि परफॉर्मन्स इन द एक्झाम. हे 2 पॉईंट्स धरून मी एक वाक्य तयार करतो. ते पुढील प्रमाणे वरी अँड मेंटल डिस्टर्बन्स. मेंटल डिस्टर्बन्स म्हणजे मानसिक अशांती. अफेक्ट्स म्हणजे परिणाम करते देअर परफॉर्मन्स इन द एक्झाम. तर हे 2 पॉईंट्स धरून मी असे वाक्य तयार केलेले आहेत आणि स्वतःचे वाक्य बनवलेले आहेत. आता दुसऱ्या पॅरेग्राफवर समरी कशी करता येईल ते पाहूया. तर यामध्ये पहिला पॉईंट आहे लॅक ऑफ स्टडी स्किल. तर मी याचं एकच वाक्य करतो दे हॅव लॅक ऑफ स्टडी स्किल. त्यांना अभ्यास कौशल्यांचा अभाव असतो. आता हे जे पुढचे पॉईंट्स आहेत कॉम्प्रिहेंड द कंटेंट अँड अंडरस्टँड द कन्सेप्ट. याचं एक वाक्य करतो टू कॉम्प्रिहेंड द कंटेंट अँड अंडरस्टँड द कन्सेप्ट इज मोर इम्पॉर्टंट दॅन मियर रीडिंग. त्यामध्ये मी मियर रीडिंग इथं धरून 3 पॉईंट ॲक्च्युली धरून मी इथं वाक्य केलेलं आहे. आता पुढील हे जे पॉईंट्स आहेत हे समस्या नसून उपाय आहेत. जसे की प्रॅक्टिस स्टडीज इन प्रॉपर डायरेक्शन द फॉर्मॅट ऑफ क्वेश्चन पेपर द वेटेज द मार्किंग स्कीम. आता हे 4ही पॉईंट्स घेऊन मी एक वाक्य तयार करतो. ते पुढील प्रमाणे स्टुडंट मस्ट फोकस ऑन प्रॅक्टिस द प्रॉपर डायरेक्शन इन स्टडीज द फॉर्मॅट ऑफ द क्वेश्चन पेपर द वेटेज अँड द मार्किंग स्कीम. तर अशा प्रकारे मी काय केलं की इथं मी स्टुडंट मस्ट फोकस हे वाक्य बनवलं आणि 4ही पॉईंट्स त्याला जोडून दिलेले आहेत. तर अशा प्रकारे मी या पूर्ण पॅसेजची समरी लिहिली आहे. आता पेपरमध्ये हे लिहायचं कसं आहे ते पाहूया. तर पेपरमध्ये पहिले तुम्ही क्वेश्चन नंबर टाकायचा आहे, त्याच्यानंतर समरी लिहायची आहे, त्याच्यानंतर इथं टायटल द्यायचं आहे, त्याला डबल अंडरलाईन करायची आहे आणि आधी आपण जे वाक्य काढलेले आहेत ते एका पॅरेग्राफमध्ये. लक्षात घ्या तुम्हाला पेपरमध्ये फक्त एकाच पॅरेग्राफमध्ये समरी लिहायची आहे. तर अशा प्रकारे ते एका पॅरेग्राफमध्ये समरी लिहायची आहे. याच्या आधी मी जे वाक्य काढून दाखवले ते तुम्हाला समजण्यासाठी तिथं काढून दाखवले. ॲक्च्युअलमध्ये तुम्हाला पेपरमध्ये अशा पद्धतीनं लिहायचं आहे. ज्या विद्यार्थ्यांना पेपरमध्ये अनसीन पॅसेज समजणार नाही त्यांनी कमीत कमी टायटल टाकून आणि त्या पॅसेजमधल्या काही ओळी लिहून समरी लिहायची आहे, जेणेकरून तुम्हाला 1-2 गुण त्याचे मिळू शकतात. आणखीन प्रॅक्टिससाठी काही पुढील पॅसेज पाहूया. अवर फॉरेस्ट आर इम्पॉर्टंट सोर्सेस ऑफ नॅचरल वेल्थ. आपले जे जंगल आहेत इम्पॉर्टंट सोर्सेस ऑफ नॅचरल वेल्थ म्हणजे नैसर्गिक साधन संपत्तीचे महत्त्वाचे स्रोत आहेत. कव्हरिंग 1/5 ऑफ कंट्रीज लँड. देशाचा त्यांनी 1/5 एरिया व्यापला आहे. दे सप्लाय टिंबर. टिंबर म्हणजे लाकूड देतात ते. फॉर रेल्वेज बिल्डिंग्स अँड फर्निचर मेकिंग. फर्निचरसाठी देतात. दे ऑल्सो सप्लाय द फ्युएल. फ्युएल म्हणजे इंधन. फॉर कुकिंग अँड बांबू फॉर पेपर मेकिंग. पेपर बनवण्यासाठी ते आपल्याला बांबू पुरवतात. मेडिसिनल हर्ब्स ऑल्सो कम फ्रॉम द फॉरेस्ट. मेडिसिनल हर्ब्स म्हणजे औषधी वनस्पती सुद्धा जंगलामधून येतात. इन ओल्डन डेज अवर वाईज मेन अँड फिलॉसॉफर. वाईज मेन म्हणजे विद्वान लोक अँड फिलॉसॉफर म्हणजे तत्वज्ञ. हॅड आश्रम. त्यांचे आश्रम होते इन द फॉरेस्ट. दीज आश्रम्स वर द सेंटर्स ऑफ नॉलेज अँड लर्निंग. हे जे आश्रम होते हे ज्ञानाचे आणि शिकण्याचे केंद्र होते. दोज सेजेस. सेजेस म्हणजे साधू लोक. हॅड डन एक्सलंट जॉब. त्यांनी खूप चांगलं कार्य केलं. मेंटेनिंग अवर फॉरेस्ट. मेंटेनिंग म्हणजे त्यांनी आपले जंगल सांभाळले. सो वी हॅड वंडरफुल फॉरेस्ट. म्हणून आपल्याला असे चांगले जंगल मिळालेले आहेत.
अनफॉर्च्युनेटली फॉरेस्ट वेअर रुथलेसली कट डाऊन इन द पास्ट फ्यू इयर्स. अनफॉर्च्युनेटली म्हणजे दुर्दैवाने, फॉरेस्ट वेअर रुथलेसली म्हणजे निर्दयीपणे कापल्या जात आहे इन द पास्ट फ्यू इयर्स म्हणजे मागील काही वर्षापासून. वाईल द फॉरेस्ट आर डिसअपिअरिंग म्हणजे नाहीसे होणे, नष्ट होत आहेत. द डिमांड फॉर टिंबर इज ग्रोईंग. टिंबर म्हणजे लाकूड, लाकडाची डिमांड ही वाढत आहे. वी मस्ट देअरफॉर म्हणून आपण काय केलं पाहिजे, प्रोटेक्ट अँड डेव्हलप. प्रोटेक्ट म्हणजे आपण त्यांचं रक्षण केलं पाहिजे, संरक्षण केलं पाहिजे. डेव्हलप म्हणजे वाढवले पाहिजेत. काय तर आपले जंगल वाढवले पाहिजेत. वन महोत्सव इज अन इम्पॉर्टंट स्टेप इन दिस डायरेक्शन. या दिशेनं वन महोत्सव ही एक महत्वाची पायरी आहे. इट इज ऑब्झर्ड म्हणजे पाळणे. फॉर अ वीक एका आठवड्यासाठी हा वन महोत्सव पाळला जातो. इन जुलै एव्हरी इयर, जुलै महिन्यामध्ये दरवर्षी. ड्युरिंग धिस वीक लॅक्स ऑफ सॅपलिंग्स म्हणजे रोपटे, लॅक्स म्हणजे लाखो रोपटे काय केल्या जातात तर लावल्या जातात थ्रू आउट द कंट्री, सर्व देशभर. दिस इज बिंग डन टू रिस्टोर अवर फास्ट डिसअपिअरिंग फॉरेस्ट. आपले हे जे नष्ट होणारे जंगल आहेत त्यांना वाचवण्यासाठी हे केल्या जाते. स्टील डिफॉरेस्टेशन म्हणजे निर्वनीकरण म्हणजे जंगल कापणे. पोजेस अ सिरियस थ्रेट म्हणजे धोका, मोठा धोका त्यांनी निर्माण केलाय टू फॉरेस्ट ऑन द अर्थ, जंगलांसाठी. डिफॉरेस्टेशन म्हणजे निर्वनीकरण, जंगल कापणे. कॉजेस कारणीभूत आहे कशाला तर सॉइल इरोजन म्हणजे जमिनीची धूप, सडन फ्लड्स म्हणजे अचानक येणारे पूर, आणि ग्लोबल वॉर्मिंग म्हणजे जागतिक तापमान वाढ. या समस्यासाठी डिफॉरेस्टेशन कारणीभूत ठरत आहे. तर ही आपण या पॅसेजची माहिती पाहिली आहे आणि आपण यातले जे महत्त्वाचे पॉईंट्स होते त्याला आपण अंडरलाईन केलेली आहे. आता हे महत्त्वाचे पॉईंट्स वापरून आपण स्वतःचं वाक्य बनवणार आहोत आणि आपण समरी लिहिणार आहोत. आता हा जो पॅसेज आहे हा इम्पॉर्टंट जे नॅचरल रिसोर्स आहे आपलं ते म्हणजे फॉरेस्ट, त्याच्यावर आहे, त्याच्या महत्त्वावर आहे. त्यामुळे मी याला टायटल काय देणार आहे तर इम्पॉर्टन्स ऑफ द फॉरेस्ट असं टायटल द्यायचं आहे आपल्याला, त्याला अंडरलाईन करायची आहे. आता मी काय करतो की हे जे इथं 4 पॉईंट्स आहेत ते एकत्र करतो आणि त्याचं एकच वाक्य तयार करतो. ते पुढील प्रमाणे पहा. द फॉरेस्ट आर कॉल्ड द इम्पॉर्टंट सोर्सेस ऑफ नॅचरल वेल्थ विच प्रोव्हाइड द टिंबर फॉर रेल्वेज, बिल्डिंग अँड फर्निचर मेकिंग, द फ्युएल फॉर कुकिंग अँड द बांबू फॉर पेपर मेकिंग अँड मेडिसिनल हर्ब्स. आता तुम्ही यामध्ये पाहू शकता की हे 4ही जे पॉईंट्स आहेत ते मी एकत्र केले आणि मी स्वतःचं वाक्य आता सुरुवात कशी केली मी पहा. द फॉरेस्ट आर कॉल्ड इम्पॉर्टंट सोर्सेस ऑफ नॅचरल वेल्थ असं केलेलं आहे आणि याला विच पासून वाक्य जोडलं आणि प्रोव्हाइड काय काय देते द टिंबर फॉर रेल्वेज, बिल्डिंग्स अँड फर्निचर मेकिंग. त्याच्यानंतर हा पॉईंट घेतला, त्याच्यानंतर हा घेतला. आणखीन याला शॉर्ट करता येते तर या प्रोव्हाइडच्या पुढे मी फक्त एवढं लिहू शकतो टिंबर, त्याच्यानंतर मी हे घेऊ शकतो द फ्युएल आणि त्याच्यानंतर मी घेऊ शकतो फक्त मेडिसिनल हर्ब्स. म्हणजे इतकं शॉर्ट याला आणखीन याला छोटं करता येते. आणखीन पुढचं पाहूया. तर पुढचं आहे द आश्रम ऑफ वाईज मेन अँड फिलॉसॉफर्स इन द फॉरेस्ट वेअर सेंटर्स ऑफ नॉलेज अँड लर्निंग दे मेंटेन द फॉरेस्ट. यामधले हे जे 3 पॉईंट्स आहेत त्याचे मी इथं 2 वाक्य केलेले आहेत आणि वाक्य इथं बदललेलं आहे. आश्रम ऑफ वाईज मेन अँड फिलॉसॉफर हे घेतलेलं आहे. इन द फॉरेस्ट वेअर सेंटर्स ऑफ नॉलेज अँड लर्निंग हे याला जोडलं आणि हे मेंटेनिंगचं मी एक स्पेशल वाक्य इथं केलेलं आहे, दे मेंटेन द फॉरेस्ट. तर अशा प्रकारे मी या पहिल्या 2 पॅरेग्राफवर शॉर्टमध्ये समरी लिहिलेली आहे. आता राहिलेल्या पॅरेग्राफवर समरी कशी लिहायची ते पाहू. पुढे रुथलेसली कट डाऊन ऑफ द फॉरेस्ट आणि डिसअपिअरिंग हे 3 पॉईंट्स घेऊन मी एक वाक्य तयार करतो. ते पुढील प्रमाणे. बट नाऊ फॉरेस्ट आर डिसअपिअरिंग ड्यू टू कटिंग डाऊन रुथलेसली. अशा प्रकारे मी एक 3 पॉईंट्स घेऊन वाक्य केलेले आहेत. शब्द थोडेसे मागे पुढे झालेले आहेत. आता मी काय करतो प्रोटेक्ट अँड डेव्हलप हा पॉईंट घेतो, वन महोत्सव घेतो आणि जुलै इन एव्हरी इयर घेतो. हे 3 पॉईंट्स एकत्र करून वाक्य तयार करतो. ते पुढील प्रमाणे. टू प्रोटेक्ट अँड डेव्हलप देम वन महोत्सव इज ऑब्झर्व्ड फॉर अ वीक इन जुलै एव्हरी इयर. तर हे 3 पॉईंट्स घेऊन मी वाक्य तयार केलेलं आहे. पुढचा पॉईंट आहे लॅक्स ऑफ सॅपलिंग्स आर प्लांटेड थ्रू आउट द कंट्री. हा महत्वाचा पॉईंट आहे, त्याच्यामुळे मी त्यातला एक वाक्य बनवतो. ते पुढील प्रमाणे. द पर्पज ऑफ इट इज टू प्लांट लॅक्स ऑफ सॅपलिंग्स थ्रू आउट द कंट्री. पर्पज म्हणजे उद्देश. या वन महोत्सवाचा उद्देश आहे की लाखो झाडं थ्रू आउट द कंट्री म्हणजे सर्व देशभर लागले पाहिजेत. आता पुढे पॉईंट आहेत डिफॉरेस्टेशन आणि सॉइल इरोजन, सडन फ्लड्स आणि ग्लोबल वॉर्मिंग. याचं मी एक वाक्य बनवतो. ते पुढील प्रमाणे. दस वी कॅन स्टॉप डिफॉरेस्टेशन विच कॉजेस सॉइल इरोजन, सडन फ्लड्स अँड ग्लोबल वॉर्मिंग. हे इथं स्वतःचं वाक्य तयार केलं आहे की आपण डिफॉरेस्टेशन म्हणजे वनीकरण, निर्वनीकरण थांबवू शकतो. विच कॉजेस जे कारणीभूत आहे सॉइल इरोजन, सडन फ्लड्स अँड ग्लोबल वॉर्मिंग.
या पॉईंटच्या आधारे आता आपण समरी लिहिलेली आहे, ती कशी लिहायची आहे पुढील प्रमाणे. सर्वात आधी आपल्याला टायटल टाकायचं आहे, त्याला अंडरलाईन करायचे आहे आणि आता याआधी आपण जे वाक्य काढलेले होते ते एकाच पॅराग्राफमध्ये या पद्धतीनं लिहायचे आहेत. शेवटचा पॅसेज भरभर समजून घेऊया. वी आर व्हॉट वी ईट. आपण जे खात असतो तेच आपण असतो, म्हणजे जसं अन्न आपण खात असतो तसं आपण बनत असतो. द टाईप ऑफ फूड, जे अन्न प्रकार, वी ईट हॅज बोथ इमिजिएट अँड लॉंग टर्म इफेक्ट ऑन अस. जे अन्न आपण खात असतो त्याचा इमिजिएट म्हणजे तात्काळ आणि लॉंग टर्म म्हणजे दूरगामी असा इफेक्ट म्हणजे परिणाम आपल्यावर होत असतो. ॲट ऑल द 3 लेवल्स, 3 पातळ्यांवर हा परिणाम होतो. द बॉडी, माइंड अँड स्पिरिट. बॉडी म्हणजे शरीरावर होतो, माइंड म्हणजे मनावर होतो आणि स्पिरिट म्हणजे आपल्या आत्म्यावर जे अन्न आपण खात असतो त्याचा परिणाम होत असतो. फूड विच इज तामसिक, स्टेल और लेफ्ट ओव्हर. स्टेल म्हणजे शिळं, लेफ्ट ओव्हर म्हणजे टाकून दिलेलं. इन नेचर इज बाउंड टू जनरेट ट्रेस. ट्रेस म्हणजे ताण निर्माण करते. ॲज इट टेंड्स म्हणजे त्याचा कल असतो टू अपसाइड द नॉर्मल फंक्शनिंग ऑफ द ह्युमन बॉडी. अपसाइट म्हणजे काय तर विस्कळीत करणे. नॉर्मल फंक्शनिंग म्हणजे कार्यपद्धती ऑफ द ह्युमन बॉडी, मानवी शरीराची. फ्रेश फूड व्हेनेवर अवेलेबल. जेव्हा फ्रेश फूड अवेलेबल असेल, उपलब्ध असेल. मस्ट बी प्रिफर्ड म्हणजे पसंत केल्या गेलं पाहिजे. एक्सेसिव्ह यूज ऑफ कॅन्डिमेंट्स. एक्सेसिव्ह म्हणजे जास्त, यूज ऑफ कॅन्डिमेंट्स म्हणजे मसाल्यांचा जास्त वापर. शुड बी अवॉइडेड, टाळला पाहिजे. टेकिंग, पायपिंग हॉट टी, खूप उष्ण अशी चहा घेणे, गरम अशी चहा घेणे. और मिल्क, दूध घेणे. और स्टीमिंग हॉट फूड, खूप गरम असं अन्न घेणे. ऑल्सो डिस्टर्ब, हे सुद्धा डिस्टर्ब करते. वन्स युजली काम ॲटिट्यूड, शांत वृत्तीला ते डिस्टर्ब करते. फर्दर इट इज मिस्टेकन बिलीफ दॅट. मिस्टेकन बिलीफ म्हणजे चुकीचा विश्वास. दॅट स्मोकिंग अँड ड्रिंकिंग, धूम्रपान आणि मद्यपान, इव्हन इन मॉडरेशन म्हणजे प्रमाणामध्ये, रिलीव्ज स्ट्रेस. रिलीव्ज म्हणजे कमी करते, ट्रेस म्हणजे ताण. म्हणजे धूम्रपान आणि मद्यपान आपला ताण कमी करते असा लोकांमध्ये चुकीचा विश्वास आहे. सिंपल मील्स विथ 1 or 2 फूड आयटम्स. साधं जेवण ज्यामध्ये 1 किंवा 2 अन्न पदार्थ असतील. रॅदर दॅन टू मेनी डिशेस, जास्त अन्न पदार्थ नको. आर ॲडवायजेबल, त्याचा सल्ला इथं दिला जातो. दस व्हेजिटेरियन डाएट म्हणजे शाकाहारी आहार इज प्रिफरेबल म्हणजे पसंत केला जातो. ऑल्दो इट इज कस्टमरी. ऑल्दो म्हणजे जरी, कस्टमरी म्हणजे नेहमीचं किंवा नित्याचं. टू सर्व म्हणजे वाढणे किंवा देणे. फ्रुट्स विथ फूड, अन्नासोबत फळं दिल्या जातात. इट इज नॉट राईट थिंग टू डू, पण हे गोष्ट करणे योग्य नाही, म्हणजेच अन्नासोबत फळं देणे योग्य नाही. दिस इज बिकॉज, याचं कारण असं आहे की डिफरंट काइंड ऑफ डायजेस्टिव्ह सिक्रेशन. डायजेस्टिव्ह म्हणजे पाचक, सिक्रेशन म्हणजे रस. आर प्रोड्यूस बाय स्टमक, हे पोटाद्वारे निर्माण केल्या जातात. फॉर व्हेरियंट फूड्स म्हणजे वेगवेगळ्या प्रकारच्या अन्नासाठी. म्हणून मिक्सिंग अप टू मेनी व्हरायटीज म्हणजे आपण अनेक पदार्थांचं मिक्सिंग, अनेक अन्न पदार्थांचं मिक्सिंग ॲट 1 मील म्हणजे एका जेवणामध्ये. क्रिएट्स अनअवॉइडेबल म्हणजे अटळ. प्रॉब्लेम्स म्हणजे समस्या निर्माण करते. फॉर डायजेस्टिव्ह सिस्टीम म्हणजे आपली पाचन संस्था. तर अनेक पदार्थाचे अन्न आपण मिक्स करत असू एका जेवणामध्ये, तर ते आपल्या पाचन संस्थेला समस्या निर्माण करू शकतात. तर अशा प्रकारे मी या पॅसेजचे वाचन केलेलं आहे आणि जे मेन पॉईंट्स आहेत त्या मेन पॉईंट्सला अंडरलाईन केलेले आहेत. आता हे मेन पॉईंट्स धरून मी स्वतःचं वाक्य तयार करणार आहे. 2 किंवा 3 मेन पॉईंट्स एकत्र करणार आहे आणि मी समरी लिहिणार आहे. तर समरी लिहिण्याआधी आपण सर्वात आधी काय लिहितो तर त्याचं टायटल लिहितो. तर हा पॅसेज अन्नाबद्दल आहे तर मी टायटल या पद्धतीने लिहिल, इम्पॉर्टन्स ऑफ फूड इन लाईफ, याला डबल अंडरलाईन करायची आहे. आता मी काय करतो की हे द टाईप ऑफ फूड वी ईट, अफेक्ट आणि बॉडी, माइंड, स्पिरिट ह्या 3 पॉईंट घेऊन मी एक वाक्य तयार करतो. ते पुढील प्रमाणे. वाक्य पहा कसं होते. द टाईप ऑफ फूड वी ईट अफेक्ट्स अवर बॉडी, माइंड अँड स्पिरिट. आता इथं इफेक्ट आहे आणि इथं मी अफेक्ट्स लिहिलेला आहे. इथं मी व्हर्ब घेतलेला आहे म्हणजे स्वतःचं वाक्य बनवलेलं आहे. तर असे 3 पॉईंट करून मी स्वतःचं वाक्य बनवलेलं आहे. पुढचा पॉईंट पहा. स्टेल ऑर लेफ्टवर. स्टेल म्हणजे शिळ किंवा लेफ्टवर म्हणजे टाकून दिलेलं. त्याच्यानंतर अपसाइड द नॉर्मल फंक्शनिंग हा पॉईंट आणि नंतर फ्रेश फूड. हा हे 3 पॉईंट करून मी एक वाक्य तयार करतो. मी काय करतो तर फ्रेश फूड हे समोर घेतो आणि फ्रेश फूड हे शिळ्या अन्नापेक्षा चांगलं आहे असं मी वाक्य इथं तयार करतो. वाक्य पहा कसं होईल.
फ्रेश फूड इज बेटर दॅन स्टेल ऑर लेफ्ट ओव्हर फूड दॅट अपसेट द नॉर्मल फंक्शनिंग ऑफ द ह्युमन. आणि त्याच्यानंतर मी हा जो तिसरा पॉईंट आहे हा याला इथं जोडलेला आहे. पुढे बा एक्सेसिव्ह यूज ऑफ कॅन्डिमेंट्स म्हणजे मसाल्यांचा जास्त वापर, पायपिंग हॉट टी, मिल्क और स्टीमिंग हॉट फूड, त्याच्यानंतर स्मोकिंग आणि ड्रिंकिंग, हे चारही पॉईंट्स मी एकत्र करतो आणि हे आपल्या मनाला अपसेट करतात असं वाक्य तयार करतो. हे चारही पॉईंट एका ठिकाणी करतो. मग आता वाक्यभाग कसं होईल? एक्सेसिव्ह यूज ऑफ कॅन्डिमेंट्स, टेकिंग पायपिंग हॉट टी, मिल्क और स्टीमिंग हॉट फूड, स्मोकिंग अँड ड्रिंकिंग डिस्टर्ब अवर माइंड. इथं काय केलं आहे की मी इथं व्हर्ब घेतलेलं आहे आणि त्याच्यानंतर इथं ऑब्जेक्ट घेतलेलं आहे. हे चारही पॉईंट्स मी इथं एकत्र केले आणि इथं एक स्वतःचं वाक्य तयार केलेलं आहे. आता राहिलेल्या पॅरेग्राफचं कसं समरी लिहितात ते पाहूया. तर आता हे पॉईंट्स आहेत कोणकोणते? सिम्पल मील्स विथ 1 or 2 फूड आयटेम्स आणि व्हेजिटेरियन डाएट. आता मी हे दोन पॉईंट एकत्र करतो आणि हे सांगतो की साधं जेवण आणि व्हेजिटेरियन डाएट हे आपल्या आरोग्यासाठी चांगलं आहे असं वाक्य तयार करतो. सिम्पल मील्स विथ 1 or 2 फूड आयटेम्स ॲज वेल ॲज व्हेजिटेरियन डाएट आर गुड फॉर हेल्थ. आता मी हे दोन पॉईंट्स एकत्र केले आणि इथं स्वतःचं वाक्य इथं तयार केलेलं आहे. आता पुढे आहे मिक्सिंग अप टू मेनी व्हरायटीज ऑफ फूड आयटेम्स आणि डायजेस्टिव्ह सिस्टीम, की अनेक पदार्थ मिक्स करणे हे आपल्या डायजेस्टिव्ह सिस्टीमसाठी चांगलं नाही आहे. हे दोन पॉईंट एकत्र करतो आणि स्वतःचं एक वाक्य तयार करतो. ते पुढील प्रमाणे: वी शुड नॉट मिक्स टू मेनी व्हरायटीज ऑफ फूड आयटेम्स ॲट वन मील फॉर बेटर डायजेस्टिव्ह सिस्टीम. आता इथं मी वाक्य स्वतःचं तयार केलं. वी शुड पासून वी शुड नॉट मिक्स, आपण मिक्स केलं नाही पाहिजे. टू मेनी व्हरायटीज ऑफ फूड आयटेम्स ॲट वन मील, एका जेवणामध्ये. फॉर बेटर डायजेस्टिव्ह सिस्टीम, चांगल्या आपल्या पाचन संस्थेसाठी. तर अशा प्रकारे मी या पूर्ण पॅसेजचं पॉईंट्स घेऊन काय केलं आहे तर समरी रायटिंग केलेलं आहे. आता हे जे वाक्य काढलेले आहेत हे मी एका ठिकाणी नवीन पेजवर लिहितो. सर्वात आधी मी टायटल लिहिणार, त्याच्यानंतर त्याला अंडरलाईन करणार आणि ते जे वाक्य काढले होते ते एकाच पॅरेग्राफमध्ये मी इथं लिहिलेले आहेत. मी अशी आशा करतो की तुम्हाला समरी रायटिंगची थोडी बहुत कल्पना आलेली असेल. फक्त व्हिडिओ पाहिल्यानं समरी रायटिंग येणार नाही, त्यासाठी तुम्हाला पॅसेजेस घेऊन त्याच्यावर प्रॅक्टिस करावं लागेल. तेव्हाच तुम्हाला समरी रायटिंग चांगल्या पद्धतीने जमेल अशी मला खात्री आहे. थँक यू फॉर वॉचिंग.